करणं गरजेचं आहे का? अगं रीत असते तशी साऊ. आणि हे बाय, आता काय बाय मनात आणायचं नाही बरं. जसं इट्टलाच्या मनात असेल ना तसंच होईल. हा एक सेकंड थांब जरा. सारंग कुठे आहे? तो फोन का नाही उचलत? त्याला फोन दे. आई तू बस. आई बस तू. बस बस बस. तिलोत्तमा शांत हो. फॅक्टरीमध्ये जायचंय मला. गाडी सारंगकडे नाही. मला सारंग. हो तिलोत्तमा शांत हो, शांत हो. या. हा आमचा मुलगा श्रीराम. रामकृष्ण हरी. सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय. वय का? छान छान. पुण्यातल्या एका कंपनीमध्ये जॉबला आहे. चांगला आहे. श्रीमंत दिसतोय हा पोरगा. सावलीला काही पसंत करणार नाही. आमची सावली डिग्रीचं शिक्षण करता करता मध्येच राहिलं, पण पुढे शिकायचं बरं का तिला. बोलावतो तिला. बाकीचं बोलणं होईलच सावकाश. आलोच. कानो भली माणसं दिसतात. आपल्या सावलीच्या नशिबाचं दार उघडणार बघ. बरं तिला लवकर तयार करून घेऊन ये. साऊ ये बरं का. आहे, जर त्यांनी मला पसंत केलं मग आपण भैरवी माईंना दिलेल्या शब्दाचं काय करायचं? मी आपलं घर कसं सांगणार? हाऊस द जोश. म्हणा की हाय सर म्हणून. पिक्चरच बघत नाही तुम्ही लोक. बाई गजरा गजरा दिसायचा पोराला. तू दिसायचीच नाहीस. जाऊ द्या. गडबड करा. चला चला चला. संध्याकाळी मला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायचा आहे. घाई आहे. चला 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 लवकर चला. जयंती तोंडाला येईल ते बोलू नको बाई तू आता. हो सासूबाई, क्लायमॅक्स ठरलेला आहे. हिरो येणार, हिरोईनला बघणार, बोलून जाणार. याचं उत्तर आहे ना देते मी तुला थोड्या वेळात. चालेल. आता जा. साऊ चल. ठेवा.
काय वाटतं तुम्हाला? ठरव का? पिक्चरची रिलीज डेट? ही मुलगी तुम्हाला आमच्या अपेक्षा माहित नव्हत्या का? ह्या असल्या मुलीला बघायला आलोय आपण, आणि तेही इतक्या लांब. तरीच तुम्ही फोटो दाखवायला इतकी टाळाटाळ करत होतात. मुलीला बघताच पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. पण या अशा मुलीला जर मी सून करून घरी आणलं तर माझ्या हुशार आणि गुणी मुलामध्येच दोष आहे असं लोक म्हणतील. चला हो. अहो थांबा, अहो थांबा. रंगरूप आकार बघून वस्तू घेतात आई. माणूस त्याच्या गुणांवरून पारखून निवडला जातो, आणि मी इथे माझ्या आयुष्यभरासाठी माझी साथ देईल असा जोडीदार निवडायला आलोय. मला तिच्याशी जरा बोलायचंय, प्लीज. सावली, मला माहितीये आई तुम्हाला तुमच्या रंगावरून आणि रूपावरून बोलतीये, पण मला तुमच्या रंगरूपाचा काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला गाताना ऐकलंय, आणि तुमच्या गाण्यामुळेच मी तुम्हाला पसंत केलं. असा स्वर्गीय सूर मी कधीच ऐकला नव्हता. सावलीचं गाणं नाही, चुकतंय तुमचं काहीतरी. मी नाही गात. आणि मुळात मला गाण्यात रसच नाहीये. रंगरूपाचा तर पत्ताच नव्हता, पण एखादं कौशल्य तेही नाहीये. रंग, चल आता, चला हो. ऐका ना. मी गात नाही असं जे तुम्ही म्हणालात ना, तेही सुरात होता. असं तुम्ही का म्हणालात मला माहिती नाही, पण नक्कीच यासाठी तुमच्याकडे एक ठोस कारण असेल. माझा कान मला कधीच धोका देणार नाही. हा सूर इतका घट्ट बसलाय ना कानात की झोपेतून उठवून जरी विचारलं ना तरी मी सांगेन या तुमचाच आवाज आहे. आज तुम्ही तुमची ओळख लपवताय, पण लक्षात ठेवा, एक दिवस तुमचा आवाजच तुमची ओळख बनेल. बाकी पांडुरंग सगळं जाणतो. येतो. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. मॅडम, तुमच्या हॉस्पिटलचा टर्नओव्हर किती आहे? आमच्या कंपनीचा 10 करोड टर्नओव्हर आहे. आता तर आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री करणार आहे. नर्सची गरज लागणार आहे. जरा विचार करा. तुम्ही काही खाल्लंय का? नाही ना, अहो ऐकतच नाही. संत्र्यामध्ये किती प्रोटीन आहे त्याला कुठे माहिती आहे? माहिती असतं ना तर आत्ता ओके झाला असता. त्यात व्हायटमिन्स असतात. हो का? काय हरकत नाही. विटामिन मध्ये प्रोटीन टाकून खाऊ. अहो, त्याने ना मसल बनतात. मी आर्मीची तयारी करायचो ना त्या विटामिन मध्ये फुल प्रोटीन टाकून खातो. तुम्ही हे तुमच्याकडे कामाला आहेत? मी यांच्याकडे कामाला आहे. ते माझे मालक आहेत. मग प्लीज जरा शांत बसा. सर, तुम्ही प्लीज रेस्ट घ्या. झालं काय चाललं होतं तुझं? सारंग, काय व्हॉट हॅपन? हा आम्ही फॅक्टरीमध्ये गेलो होतो. तिथे कळलं की तुला हॉस्पिटलाइज केलंय. काय झालंय इथे? सांगतो, मी सगळं सांगतो. काही झालेलं नाहीये. एक छोटासा इन्सिडन्स घडलाय. इन्सिडेंट्स? व्हॉट इन्सिडेंट्स? सांगतो सगळं. हे पाठक आहेत, आपल्या कंपनीमध्ये काम करतात. त्यांना ब्लडची गरज होती म्हणून ब्लड डोनेट करायला आलो मी. यांचे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते आपण बेअर करणार आहोत. सारंग यार, तिथे आई पूर्ण टेन्शन मध्ये आहे. अमृता, अहो, कुठे आहात तुम्ही? अमृता, काम डाऊन. हे बाबा, तू बोल. बापरे, हे काय झालंय सगळं? वहिनी, काही झालेलं नाही, किरकोळ आहे. हॉस्पिटल मध्ये आहेस तू? वहिनी ऐक ना, आईला कळू देऊ नकोस तिकडे, ठीक आहे? हे सोडतीलच मला आता. बरं ठीक आहे, पण प्लीज काळजी घ्या आणि लवकर ये. हा, हो. कळलं ना तुला? तो आता बरा आहे. ठेव. ए बाबा, संध्याकाळच्या फंक्शन पर्यंत पोहोचशील ना तू? नाही काही नाही, आम्ही कोणी नसलो ना तरी चालेल आईला, पण तू नसलास तर तिचा जीव लागणार नाही. हो, येईन. त्यापेक्षा मी थांबू का इकडे? अरे नाही, कशाला? आहे ना, हा थांबेल. आम्ही आहोत की, डोंट वरी, आम्ही येऊ. स्ट्रेट घरी यायचं, इथे तिथे जायचं नाही. हा, येतो. सारंग, सगळं ओके आहे ना? ओके. टेक केअर. त्या ताराचा आवाज तिचा नसून तुझा आहे हे जर त्यासनी सांगितलं असतं तर आज तुझंही लगीन ठरलं असतं सावू. मग आपण भैरवी मायना दिलेल्या शब्दाचं काय? आणि मी गेल्यावर तुमची काळजी कोण घेणार? जाऊ अगं, पर हा आयुष्य कुठवर काढणार तो? हं? कधीतरी तुझं आयुष्य बी मार्गी लावावंच लागल ना साऊ. अगं पोरी, आमचा घोर ते इट्टल आला. साऊ, नको ना काळजी करू एवढी. नुसतं विठ्ठलावर घोर टाकून कसं चालेल आहे? तुम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत. साऊ,
साव, मला माफ कर. तुझा मोठा भाऊ असून सुद्धा मी तुझ्यासाठी काय नाही करू शकत. दादा अरे रोल कॅमेरा ऍक्शन. करायचा का सीन सुरू करायचा? हा कुठला करायचा? फॅमिली ड्रामावाला हा ना. चाल डायलॉग बिलॉग पाठ आहेत का सगळ्यांचे? केले ना पाठ? हा हो ग्लिसरीन राहिलं ना. ग्लिसरीन आणून देऊ का तुम्हाला? एवढंच ग्लिसरीन घाला. असं डोळ्यात टचा पाणी येलो तुमच्या. देऊ का आणून? नाही ग तुला तर काय गरजच नाही ग्लिसरीनची. तू तर माझी फेवरेट ऍक्टर आहे बाई. गंगा जमुना नुसत्या डोळ्यात भरलेल्या असतात बघा सासूबाई. सासूबाई ओ सासूबाई, पटलं का आता तरी? सौंदर्य बी महत्वाचं असतं. ते तुम्ही म्हणता ना ते काय मनाचं सौंदर्य काय ते लेक्चर काही उपयोगाचं नाही हो. उपयोगाचं काय सांगा? रुपड. आणि ते तर नाहीच आपल्याकडं. कसं होणार? हा कळलं का? कोणतरी असेलच माझ्या सावलीसाठी मनाची सुंदरता बघणारा. असं तिच्यामुळं आमची फरफट कधीपर्यंत? जयंती, तू घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून माझी साऊ तुझ्या डोळ्यात खुपती. खुपेगी ना सासूबाई, खुपेगीच ना. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें. कसे माहितीये का सासूबाई, झाकायचा किती बी प्रयत्न केला तरी दिसायच्या गोष्टी दिसतातच. काय सावळे? खुपत्या म्हणे खुपत्या. सकदेवा, अरे बहिणीसाठी तू काय करू शकत नाही. परसवताच्या बायकोचं तोंड तरी ताब्यात ठेव रे. ते करायला मला 1 मिनिट सुद्धा लागला नसता. हातात काम असतं आणि डोक्यावर कर्जाचं ओझं नसतं तर ते पण केलं असतं मी. साऊ, जयूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. हवं तर मी माफी मागतो तुझी. दादा अरे याची खरंच काय गरज नाही दादा. आणि हे बघ, मला वहिनीच्या बोलण्याचं खरंच काय वाईट वाटलं नाही. मी रंगानं रूपानं कशी का असे ना त्याची मला काय बी लाज वाटत नाही. मी जशी आहे ना तशी माझी मला आवडते दादा. फक्त माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय ना तो मला आवडत नाही. आणि राहिला प्रश्न गाण्याचा, तर भैरवी मैना मी शब्द दिला आणि माझा शब्द माझ्यासाठी गाणे एवढाच महत्त्वाचा आहे.
विठुराया, मला माफ कर. मी गाणं म्हणत नाही असं खोटं बोलले. तू दिलेला सूर मी नाकारला. माफ कर मला. पण तुला माहित आहे ना, त्याला मी कारण होतं. माझे सच्चे सूर माझ्यापासून लांब जाय नको म्हणून बोलले मी. पण मला माहितीये तूच मला वाट दाखवशील. सारंग दादा, सारंग दादा, एक गुड न्यूज आहे. हे म्हणजे अशी तशी नाही, पार्टीत ताराचं गाणं ठेवलंय. ते काय आहे की दादाला ताराचा आवाज खूप आवडतो, त्यामुळे आईने आग्रहाने तिला पार्टीला बोलवून घेतला. आय थिंक सो. आवाजामागचा चेहरा आवडला असेल तर करून टाकू आपण यंदा. येडायस का? दादाला फक्त तिचा आवाजच आवडतो. हो का? हा. दादाला फक्त तुमचं झालं असेल तर या, मी निघतो. कसा आहे सोम. हा. सारंग दादाचा सिस्टम आहे ना, हलवावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं, त्याच्या हृदयाला भोक आहे आणि याच्या हार्टची सर्जरी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मी एकनाथ भागवत या करारनाम्याद्वारे लिहून देतो की आजपासून सावली भागवतचा आवाज भैरवी वझे यांच्याकडे मी गहाण ठेवत आहे. मुलीला बघताच पहिल्या नजरेत भरतं ते तिचं रूप, तिचा रंग. मी तुम्हाला गाताना ऐकलंय आणि तुमच्या गाण्यामुळेच मी तुम्हाला पसंत केलं. असा स्वर्गीय सूर मी कधीच ऐकला नव्हता. चुकतंय तुमचं काहीतरी. मी नाही गात. रंगरूपाचा तर पत्ताच नव्हता, पण एखादं कौशल्य तेही नाहीये. चला हो. बाबा, बाबा तुम्ही रडताय? स्वतःच्या मुलीसाठी काय बी करू न शकलेला बाप रडण्याशिवाय दुसरं काय करू शकतो साहू? बाबा, तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुमची यात काय बी चूक नाही. जर कोणाला वाईट वाटायचं असेल ना, तर ते विठ्ठलाला वाटलं पाहिजे. तुम्ही त्याची एवढी सेवा करता. मी रोज त्याची पूजा करते, त्याला आंघोळ घालते, त्याच्या यात्रेला जाते, त्याच्या पालखीला जाते. मग या सगळ्याची जबाबदारी बी त्याचीच आहे. तुम्ही नका ना रडू बाबा. तुम्हाला माहितीये मी विठ्ठलाची गाणी गाते ना. नाही गायचं.
नाही गायचंस. माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही कोणासमोरही नाही गायचंस. आपला करार झालाय ना तसं. अगदी तुझ्या या विठ्ठलासमोरही नाही गायचंस.